सर्वात आधी मी एक स्टीलच्या डब्याचं झाकण घेतलं आहे। तर मी झाकणामध्ये कोकोनट ऑइल टाकून छान मस्तपैकी ब्रशने झाकणाला ऑइल लावून घेतलेलं आहे। याच ठिकाणी तुम्ही हेच ऑइल न यूज करता आणखी कोणतेही ऑइल तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर तुम्हाला मातीचा गोळा घ्यायचा आहे। हा गोळा तुम्हाला झाकणामध्ये समांतर रीतीने दाबायचा आहे। मातीचा गोळा दाबत असताना तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे की माती आणि झाकणामध्ये एअर गॅप राहायला नको। माती पूर्णपणे झाकणामध्ये दाबल्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने जो वरचा एक्स्ट्रा भाग आहे मातीचा तो आपल्याला कट करायचा आहे। वरचा भाग पूर्णपणे प्लेन करून घेतल्यानंतर त्या डब्यामधून आपल्याला जो शेप बनलेला आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी खूप हलक्या हाताने तो शेप काढत आहे। त्यानंतर आपण सुरीच्या सहाय्याने जो वरील भाग आहे तो पूर्णपणे प्लेन करून घेत आहोत। मी त्याला पाण्याने फिनिशिंग पण देत आहे। नंतर मी एक स्टीलची वाटी घेतली आहे आणि त्यात मी ऑइल टाकून ब्रशने वाटीला पूर्णपणे लावून घेतले आहे। त्यानंतर मातीचा गोळा त्यात मी प्रेस करत आहे। या वाटीच्या शेप पासून आपण गणेश बाप्पांसाठी बेस बनवत आहोत। वाटीच्या समोरील भाग आपल्याला सुरीच्या सहाय्याने पूर्णपणे प्लेन करायचा आहे। याआधी आपण जो डब्याच्या झाकणाचा बेस बनवला होता त्या झाकणावर छान प्रकारे ठेवून त्याला चिपकवून घ्यायचा आहे। यानंतर आपण अशा काही प्रकारचा चम्मच घेतलेला आहे, त्यालाही आपण ऑइल लावून घेतले आहे। चम्मच मध्ये आपण जे माती टाकत आहे ते आधी सॉफ्ट आहे याची खात्री करून घ्यावी, कारण जो शेप त्यातून निघेल त्याला आधीच फिनिशिंग आलेली असेल। त्या शेपला आपण हळूवारपणे काढून घेणार आहोत आणि जो आपण वाटीचा बेस बनवलेला होता त्याच्यावर ठेवून चांगल्या प्रकारे जॉईन करून घेतला आहे। हा जो शेप आहे ते गणेश बाप्पांचं पोट आहे। या शेपला मागून आणि पुढून दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे चिपकवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आधीपेक्षा लहान चम्मच घेतला आहे आणि त्यालाही त्याच प्रकारे ऑइल लावून घेतले आणि त्याच प्रकारे मी माती सुद्धा भरली। या शेप पासून मी गणेश बाप्पांचे पाय बनवत आहे। त्यानंतर मी चम्मच मधून तो शेप काढल्यानंतर त्याला फिनिशिंग दिली आणि पोटाच्या जवळ म्हणजे खालच्या बाजूला त्याला छान प्रकारे जॉईन केला आहे, जसे की मी व्हिडिओत दाखवत आहे तुम्हाला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जर तुम्ही मिस्टर सर्वेश या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला गणेश बाप्पांची मूर्ती कशी स्टेप बाय स्टेप बनवायची ते तुम्हाला पाहायला मिळेल। अशाच प्रकारे आपण गणेश बाप्पांचा दुसरा पाय सुद्धा बनवून घेतलेला आहे आणि त्यालाही छान प्रकारे जॉईन करून घेत आहोत। त्यानंतर आपण गणेश बाप्पांच्या पोटाला आणखीनच चांगला शेप यावा त्यासाठी हाताचा यूज करत आहे आणि जो वरचा भाग आहे तो आपण रीलच्या सहाय्याने कापून घेत आहोत। त्यानंतर आपण गणेश बाप्पांच्या छातीचा जो भाग आहे त्याला शेप देत आहे व्यवस्थितपणे। तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये कशा प्रकारे दाखवत आहे, याच सेम प्रोसेसने तुम्हाला करायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर मी एक घरामधला स्टीलचा चम्मच घेतलेला आहे आणि त्यालाही सेम प्रकारे ऑइल लावून त्यामध्ये एक पतली लेयर मातीची भरून घेत आहे। त्यानंतर मी ते लेयर काढून घेतल्यानंतर जे आपल्या गणेश बाप्पांचे पाय आहे त्याला ते लावत आहे, म्हणजे आपल्या धोत्राचा जो शेप आहे त्या शेप करिता मी ती जी लेयर आहे ती लावत आहे। अशाच प्रकारे मी दोन्ही पायाला सुद्धा धोत्राचा शेप देत आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आणि किती मस्त शेप देत आहे। धोत्राचे लेयर दाखवण्यासाठी मी टूलचा यूज करत आहे। तुम्ही या ठिकाणी आईस्क्रीम स्टिकचा यूज करू शकता किंवा सुईचा यूज पण तुम्ही करू शकता। पूर्णपणे लेयर करून झाल्यानंतर मी ब्रशच्या यूजने त्याला थोडीशी फिनिशिंग देत आहे। ब्रशने फिनिशिंग दिल्याने जे गणेश बाप्पांच्या धोत्राचे जे लेयर आहे ते एकदम उठून दिसतात। गणेश बाप्पांचा जो खालचा बेस आहे तो शेप पूर्णपणे चौकोनी दिसावा त्याच्यासाठी मी तो कट करत आहे। ज्या चम्मचने आपण गणेश बाप्पांचे पाय बनवलेले आहेत त्याच चम्मचने आपण गणेश बाप्पांचे हात सुद्धा बनवत आहे। सेम तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे। फक्त आपण जेव्हा गणेश बाप्पांचे हात चिपकवत आहोत तेव्हा व्यवस्थितपणे चिपकावे, जेणेकरून ते सुकल्यानंतर वापस निघून नाही जावे। गणेश बाप्पांचा एक हात आशीर्वाद देताना ठेवत आहे आणि दुसऱ्या हाती मोदक ठेवत आहे। अशाच प्रकारे आपल्याला गणेश बाप्पांचे दोन्ही हात बनवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला दुसरा हातही गणेश बाप्पांचा बनवून झालेला आहे आणि दुसऱ्या हाती गणेश बाप्पांच्या हाती मोदक राहतील, कारण गणेश बाप्पांना सर्वात जास्त मोदक आवडतात।
त्यानंतर आपण जो आशीर्वादाचा हात बनवलेला होता त्याला अंगठा लावणार आहोत, जेणेकरून हात अजूनच रिअलिस्टिक दिसेल। अशाच प्रकारे आपले गणेश बाप्पांचे दोन्हीही हात बनवून झालेले आहे। त्यानंतर आपण गणेश बाप्पांच्या हातावर एक एक जे बोट असते ते दिसावं त्यासाठी आपण स्टूलचा यूज करत आहोत। अशाच प्रकारे आपण दोन्हीही हातावर आणि दोन्हीही पायावर ते बोट दाखवत आहोत। त्यानंतर मी गणेश बाप्पांचं तोंड बनवत आहे। जसे की मी व्हिडिओ दाखवत आहे सेम त्याच प्रोसेसने तुम्हाला गणेश बाप्पांचं मुख बनवायचं आहे। गणेश बाप्पांच्या तोंडाला मागून व्यवस्थित प्रकारे चिपकवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते सुकल्यानंतर निघायला नको। त्यानंतर मी एक स्टीलचा चम्मच घेतलेला आहे, त्यामध्ये पण मी सेम प्रोसेसने माती भरून घेतलेली होती आणि तुम्ही बघू शकता ते काढल्यानंतर एकदम आपले गणेश बाप्पांचे कान रेडी झालेले आहे आणि एकदम छान शेपमध्ये पण। कान आणखीन जाड बनवासाठी मागून माती लावत आहे, तुम्ही बघू शकता। कानाला आणखीन रिअलिस्टिक दाखवण्यासाठी थोडंफार कोरीव काम करत आहे, तुम्ही हे ऑप्शनलमध्ये पण ठेवू शकता। अशाच प्रकारे आपण गणेश बाप्पांचे दोन्हीही कान बनवून घेणार आहोत। त्यानंतर आपण गणेश बाप्पांच्या डोक्यावर मुकुट बनवणार आहोत। तुम्ही या ठिकाणी फेटा सुद्धा बनवू शकता। फेटा कसा बनवायचा याचा व्हिडिओ सुद्धा या YouTube चॅनलवर आलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता आपला गणेश बाप्पांचं मुकुट बनवून पूर्णपणे झालेला आहे। त्यानंतर आपण गणेश बाप्पांचे मागील हात बनवत आहोत। जसे आपण समोरील हात बनवलेले होते सेम त्याच प्रोसेसने आपल्याला मागील हात सुद्धा बनवायचे आहे। अशाच प्रकारे आपले गणेश बाप्पांचे मागील दोन हात बनवून झालेले आहे। त्यानंतर आपण गणेश बाप्पांच्या मुकुटवर कोरीव काम करत आहे। कोरीव कामासाठी मी टूलचा यूज करत आहे, तुम्ही आईस्क्रीम स्टिक किंवा सुईचा यूज पण करू शकता। मुकुटचे कोरीव काम झाल्यानंतर मी एक मातीचा बारीक गोळा घेतला आणि मुकुटच्या समोर चिपकवला आणि त्याच्या बाजूने मी काही डिझाईन बनवलेली आहे। त्यानंतर गणेश बाप्पांच्या सोंडीवर सुद्धा कोरीव काम करत आहे। हे सर्व झाल्यानंतर आपण गणेश बाप्पांचे डोळे बनवत आहोत। अशाच प्रकारे आपण गणेश बाप्पांचे दोन्हीही डोळे बनवून घेणार आहोत। तुम्हाला जर हा गणेश बाप्पांचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि मिस्टर सर्वेश या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। अशाच प्रकारे आपले गणेश बाप्पांचे दोन्हीही डोळे बनवून झालेले आहे। त्यानंतर आपण गणेश बाप्पांचे दात बनवलेले आहे। हे सर्व झाल्यानंतर आपण गणेश बाप्पांच्या हाताला बाजूबंद लावायचं विसरलेलो आहोत, तर चला मित्रांनो बाजूबंद पण पूर्ण करून घेऊया। अशा प्रकारे आपले गणेश बाप्पांची मूर्ती बनवून पूर्णपणे झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।